उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिघात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी सज्ज झाला आहे. ग्राम पारिस्थितिकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे फायर लाईन खबरदार कार्यक्रम सुरू केला आहे. वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीताराम पेठ येथे वनविभागानं अशा पद्धतीनं उपाययोजना सुरू केल्या. वणवा संपूर्ण जैवविविधतेचा शत्रू आहे. त्यामुळे वन्यजीव गावाकडे कूच करतात. त्यामुळे तो वेळीच नियंत्रणात आणणं व त्यासाठी उपाययोजना करणं या संदर्भात वनविभागानं बीट आणि वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र पथकांची निर्मिती करत त्यांना साहित्य दिले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. या संदर्भात मोहोर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी अधिक माहिती दिली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी आपण आगीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बिटाच्या ज्या सीमा असतात त्या नियंत्रितपणे कटाई करून त्याचं जलाई करत असतो. ज्याचा मुख्य उद्देश असतो की जर आग मानवी अधिवासापासून जर लागली असेल तर ती आग मोठ्या प्रमाणात पसरू नये आणि वनाचं होणारं नुकसान टाळलं जावं, याकरिता वन विभाग दरवर्षी फायरलाईन जलाई आणि कटाईचं काम करत असतो. यामध्ये सध्या तरी कुठल्या प्रकारची समितीचा समावेश नसतो, परंतु यामध्ये बीट एक जर भाग ठरविला तर बिटाच्या संवेदनशीलतेनुसार प्रत्येक बिटामध्ये 2 ते 5 मजूर आपण अग्निरक्षक म्हणून नेमत असतो. त्या मजुरांची जी ड्युटी असतं ते ज्या उंच भागामध्ये मचाण तयार करून सगळ्या परिसरामध्ये त्यावर नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे आग कुठल्याही प्रकारची आग लागली तर स्थानिक रेंज स्तरावर सुद्धा एक टीम गठीत केल्या जाते. त्या टीममध्ये ब्लोअर मशीन्स, वाहन, पाण्याचे टँकर्स आणि 6 मजुरांचा समावेश असतो. तो वेळीच जे आग लागली असेल त्या ठिकाणी जाऊन आग पूर्णतः नियंत्रणात ठेवत असतो.